धरणी मातेचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे ही भोगी. भोगीच्या दिवशी भरपूर असे तीळ लावून खरपूस आणि खमंग भाजलेली बाजरीची भाकरी. त्यासोबत ज्या आता सध्या थंडीमध्ये मस्त अशा हिरव्यागार आणि ताज्या भाज्या येतात, त्या भाज्यांचा नैवेद्य धरणी मातेला दाखवला जातो. इंद्रदेवाने जेव्हा धरणी मातेला उदंड पीक यावी म्हणून प्रार्थना केली होती, तसेच वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिकं काढत राहो व पृथ्वीवरील समस्त जीवांची भूक भागवत राहो आणि याचेच ऋण फेडण्यासाठी या सगळ्या भाज्या तसेच खमंग आणि खरपूस भाजून तयार केलेली बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा सर्व भाज्या इथं मी घेतलेल्या आहेत. आता इथं बघा अर्धी वाटी ताजे हिरवे मटार घेतलेले आहेत. एक वांग बारीक कट करून घेतलेलं आहे. एक मोठं गाजर कट करून घेतलेलं आहे. एक बटाटे घेतलेला आहे. एक वाटी भरून वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत निवडून. एक टोमॅटो घेतलेला आहे. ओले हरभरे घेतलेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर. इथं सर्व भाज्या ह्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. आता इकडं आपल्याला पॅनमध्ये काय करायचं, अगदी 2 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आज मी तुम्हाला भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे. अगदी साधी आणि सोपी पण खायला खूपच चविष्ट अशी भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे. नंतर 2 चमचे तीळ घालायचे आहेत पोहे खायच्या चमच्याने. एक चमचा सुकं खोबरं घालायचं आणि हे तिन्ही आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला शेंगदाणे भाजायला थोडा टाइम लागतो. तीळ आणि खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. पटकन भाजल्या जातं. भाजून झाल्यानंतर बघा थंड करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला थोडंसं असंच कोरडं बारीक करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला 1 कप पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथं मी अगोदर थोडं बारीक करून घेतलं आहे, कोरडं मिक्सरला फिरवून घेतलं. नंतर 1 कप पाणी घालायचं आणि परत मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथं मस्त अशी आपण बघा पेस्ट बनवून घेतलेली आहे. या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली ना, तर भाजीला खूप छान असं टेक्स्चर येतं. आता इथं बघा कढई घ्यायची. कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. नंतर आपल्याला 1 चमचा तीळ घालायचे आहेत. नंतर थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा, अगदी अर्धा चमचा. नंतर लाल तिखट घालायचं 1 चमचा. नंतर 1 चमचा धने पावडर घालायची, पाव चमचा हळद घालायची. आज आपण भोगीची जी भाजी बनवणार आहोत, तर याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण अजिबात वापरायचा नाही. आमच्याकडे या भोगीच्या भाजीला कांदा, लसूण अजिबात वापरलं जात नाही. आता नंतर याच्यामध्ये आपल्याला जी पेस्ट बारीक करून घेतलेली होती, तर ती परतून घ्यायची चांगली आणि नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. आता इथं टोमॅटो पण बरेच जण वापरत नाहीत. जर तुम्हाला वापरायचा नसेल, टोमॅटो जर टाकायचा नसेल, नाही टाकला तरी सुद्धा चालेल. टोमॅटो चांगला मऊ झाला की नंतर याच्यामध्ये थोडंसं काय करायचं, टोमॅटो पटकन असा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आणि पटकन टोमॅटो मऊ होतो. टोमॅटो मऊ झाला की नंतर याच्यामध्ये बटाटे घालायचं, गाजर घालायचं. नंतर वांग एक कट करून चिरलेलं होतं, तर ते घालायचं. नंतर वालाच्या शेंगा आपण ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत की नाही, तर त्या भाज्या सर्व याच्यामध्ये घालायच्या. नंतर मटार, ओले हरभरे. नंतर घालायचं याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आता सर्व भाज्या ह्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या पद्धतीने एकदा आता उद्या भोगीचं आहे, तर उद्या तुम्ही ही भोगीची भाजी नक्की आवर्जून बनवून बघा. खायला खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते. बघा इथं काय छान असा सुरेख रंग आलेला आहे. सर्व मसाल्यांमध्ये भाज्या सर्व मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता इथं सुरुवातीला मी 1च वाटी पाणी घातलेलं आहे. सर्व मसाले हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर बघा, आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी वापरू शकता. तर इथं मी 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे.
नंतर आपल्याला पूर्ण भाज्या वगैरे मिक्स करून घ्यायच्या पाणी घातल्यानंतर आणि ही भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. आता इथं काय करतात बरेच जण याच्यामध्ये ऊसाचा वापर करतात म्हणजे ऊस पण थोडासा वापरतात. तर त्याच्याऐवजी मी इथं थोडासा 1 चमचा गूळ घातलेला आहे. थोडासा चिंचेचा कोळ घातलेला आहे. त्याने भाजी खायला खूप टेस्टी लागते. नंतर आपल्याला बघा कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणाला थोडंसं सांदा ठेवायचा म्हणजे त्यातून कसं हवा जाती आणि भाजी मस्त अशी शिजल्या जाते, अशी ओतू जात नाही. आता 7 ते 8 मिनिट आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. आता इथं 5 ते 6 मिनिट झालेले आहेत या स्टेपला. पण भाजी आपण शिजली की नाही, आता सर्व भाज्या शिजले की नाही आपण ते एकदा चेक करायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवते बघा रस्सा पण काय मस्त आपण कसं प्युरी बनवलेली होती तिळाची, शेंगदाण्याची, खोबऱ्याची त्याने भाजीला टेक्स्चर खूप छान येतं. असं दाटसर रस्सा येतो म्हणजे बनतो. आता भाज्या शिजल्या की नाही आपल्याला पाहायच्या आहेत. तर बघा बटाटं मी बघितलं थोडंसं हातावर दाबून तर थोडंसं कच्चं वाटलं म्हणून परत आपल्याला 2-3 मिनिट भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता इथं झालेले आहेत बघा जवळपास 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. मस्त भाजीचं मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि सुरेख असा रंग आलेला आहे. मस्त तरेबाज अशी इथं आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर या वर्षी म्हणजे भोगीला तुम्ही या पद्धतीने अशी भोगीची भाजी नक्की बनवून बघा. आता इथं सर्व भाज्या शिजलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. बटाटं पण छान असं शिजलेलं आहे. तर बघा इथं मी काटेरी चमचा घेतला आणि गाजर, बटाट्यामध्ये असं बघितलं टोचून तर पटकन असे म्हणजे एकदम मऊ शिजलेले आहेत. इथं आपली भाजी तयार झालेली आहे. वरतून आपल्याला बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तर आता भाजी शिजलेली आहे. तर आता लगेच मी इथं तुम्हाला बाजरीची भाकरी आता भोगीला आमच्याकडे काय म्हणजे नैवेद्यासाठी केलं जातं. तर तीळ लावून बरेच असे भरपूर असे तीळ लावून बाजरीची भाकरी आणखी मिक्स भाज्यांची म्हणजे भोगीची भाजी केली जाते आणि याचा नैवेद्य दाखवला जातो. तर इथं बघा मस्त पिठाचा असा उंडा घेतलेला आहे, मस्त थापून घेतलेला आहे आणि बाजरीची भाकरी करत असताना जे आपण पीठ मळतो की नाही, तर त्या पाण्यामध्ये काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याने पीठ मळायचं भाकरीचं. भाकरी खूप चवीला छान चविष्ट लागते आणि वरतून बघा असे भरपूर तीळ टाकायचे आणि नंतर थापून घ्यायची. भाकरी थापून झालेली आहे. इकडं तवा पण गरम झालेला आहे. मग भाकरी तव्यावर टाकायची आणि नंतर लगेच आपल्याला भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीला पाणी लावत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर भाकरी कुठेही कोरडी राहू नये याची दक्षता घ्यायची आहे, म्हणजे काळजी घ्यायची आणि पूर्ण भाकरीला बघा पूर्ण बाजूने पाणी लावून घ्यायचं. भाकरीला पाणी लावत असताना काय करायचं आहे, गॅस हा आपल्याला कमी ठेवायचा आहे. म्हणजे भाकरी कसं पटकन अशी सुकल्या जात नाही आणि आलटून-पलटून आपल्याला काय करायचं दोन्ही बाजूने ही भाकरी मस्त अशी छान शेकून घ्यायची आहे. बघा भाकरी दोन्ही बाजूने आलटून-पलटून मी मस्त शेकून घेतलेली आहे. आता बघा आपल्याला ही भाजायची आहे. तर आपल्याला भाकरी ही तव्यावर पालती टाकायची आहे. पालती टाकल्यानंतर बघा भाकरी काय छान अशी टम्म अगदी फुग्यासारखी ही फुगलेली आहे. तर हाताने आपल्याला अशी फिरवून-फिरवून भाकरी मस्त तव्यावर खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर इथं आपली भाकरी बघा तयार झालेली आहे आणि आपली इथं भोगीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही ही मस्त अशी गरमागरम बाजरीची भाकरी आणि गरमागरम ही भाजी नैवेद्यासाठी तुम्ही ही बनवू शकतात आणि तुम्ही ही सर्व्ह करू शकतात. तर आहे की नाही रेसिपी सोपी. रेसिपी जर तुम्हाला आजची थोडी देखील जर आवडली असेल, तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, तर वाट कसली बघताय? पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. तर बाय बाय सर्वांना.